नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची चविष्ट कापं। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 चमचे लाल मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे बेसन, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 5 चमचे रवा। रवा आपण कोटिंगला वापरणार आहोत। 1 दुधी भोपळा, दुधी भोपळ्याचा पाऊण भाग आपण वापरणार आहोत। आता आपण साल काढून घेऊया। साल काढून झाली आहे। आता आपण कापं करून घेऊया। आपण एवढ्या जाडसर ठेवणार आहोत। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। लाल मसाला घालूया। थोडा मसाला यातला आपण कोटिंगसाठी ठेवणार आहोत। थोडीशी हळद, धना पावडर। आधी हे मसाले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण बेसन घालणार आहोत। मसाले चांगले मिक्स झाले आहे। बेसन घालून घेऊया। थोडंसं पाणी घालूया। बेसन आपण थोडंच वापरणार आहोत। रव्याची कोटिंग चिकटून राहण्यासाठी बेसन वापरलं आहे। आता ही कापं अशीच 5 मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया। रव्यात आता उरलेला 1 चमचा मसाला आहे तो घालून घेऊया। थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया। कोटिंग तयार आहे। कापांना लावून घेऊया। अशी सगळ्या कापांना आपण लावून घेणार आहोत। कापं रेडी आहे। फ्राय करून घेऊया। 1 चमचा तेल घालून घेऊया। कापं फ्राय करून घेऊया। गॅस मंद ठेवला आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायची आहे। वरती झाकण ठेवायचं नाही। गरज असेल तरच वरून तेल सोडायचं आहे। 8 मिनिटं झाली आहेत मंद आचेवरती। आता परतून घेऊया। तुम्ही रव्याऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून वापरू शकता। मी रवा वापरला एक चांगली क्रिस्पी होण्यासाठी। परत आता आपण मंद आचेवरती ठेवणार आहोत। दुसऱ्या साईडने पण 8 मिनिटं झाली आहेत। परतून घेऊया। या अगोदर मी दुधी भोपळ्याची भाजी दाखवली आहे, दुधी भोपळ्याची भजी दाखवली आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल। कापं चांगली क्रिस्पी झाली आहे। अजून 2 मिनिटं आपण अशीच ठेवून देऊया। परत 2 मिनिटं झाली आहे। आता आपली दुधी भोपळ्याची कापं चांगली फ्राय झाली आहे। ही बनवायला आपल्याला जवळजवळ 20 मिनिटं लागली आहे। बंद करूया गॅस। दुधी भोपळ्याची कापं बनवून तयार आहेत। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत। करायला एकदम सोपी आहे आणि चवीला पण छान लागतात। अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।